कस्टमरला हवा होता कमी क्रीमचा केक। तर हाय एव्हरीवन, मी आहे भाग्यश्री आणि मी देवळालीमध्ये एक छोटीशी होम मेकर आहे। तर चला बनवूया कमी क्रीमचा केक। तर झालं असं की सकाळी सकाळी कस्टमरचा कॉल येतो आणि कस्टमर बोलते की माझ्या मुलीचा बर्थडे आहे, तर तू मला एक छानसा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक बनवून देशील का, अर्धा किलोचा। तर मी बोलले हो ठीक आहे चालेल, मी देते। आणि मग मी पटापटमध्ये 6 इंचाच्या टीनमध्ये केक बेक करून घेतला आणि केक थंड झाल्यानंतर मी केकच्या 3 लेअर करून घेतल्या आणि मी इथे क्रम कोटिंग करून घेते अगोदर। आणि मग इथे मी करते क्रम कोटिंग आणि सेकंड लेअरमध्ये मी स्ट्रॉबेरीचा क्रश ॲड केला होता आणि थर्ड लेअरमध्ये मी शुगर सिरपची सोकिंग करून घेतली होती आणि लाईट पिंक कलर मी व्हिपिंग क्रीममध्ये ॲड केला होता। आणि स्ट्रॉबेरीचा केक म्हटल्यानंतर पिंक कलर येणारच। आणि सेट होण्यासाठी केक ठेवला होता क्रम कोटिंग करून वगैरे। आणि इथे मी फायनल आयसिंगसाठी केक घेतला होता आणि इथे मी क्रीममध्ये डार्क पिंक कलर ॲड करून इथे मी फायनल आयसिंग करते आहे। तर झालं असं की कस्टमरने माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमधून मला हा फोटो शेअर केला होता आणि कस्टमर बोलले की मला सेम असाच केक हवा आहे। तर मी बोलले हो ठीक आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता त्याचा स्पॉन्ज पण दिसतो आहे, कारण की कस्टमर बोलले की मला स्पॉन्ज दिसला तरी चालेल पण मला कमी क्रीमचा केक हवा आहे। तर हा होता तो केक आणि त्याच्यामध्ये हार्ट वगैरे एवढे छान आले नव्हते। तर मी प्रयत्न केला आहे की त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका मी याच्यामध्ये सुधारून काढल्या आहे। आणि मी पायपिंग बॅगच्या मदतीने अशी एक डिझाईन बनवून घेतली होती जी की त्या फोटोमध्ये होती आणि इथे मी नाव वगैरे टाकून घेते आहे। तर कस्टमरला हा केक खूप जास्त आवडला होता। इथे मी हार्ट पण बनवून घेते आहे आणि हार्ट पण बनवून घेते आहे रेड कलरचे आणि कस्टमरला हा केक खूप जास्त आवडला होता। कस्टमरचा फीडबॅक पण मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।